सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरात रविवारी रात्री अचानक तरसांचा वावर आढळून आला आणि काही क्षणातच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। रहमतपूर रस्त्यालगतच्या शांतीनगर परिसरात रात्री 10:30च्या सुमारास एकामागोमाग एक असे 2 तरस काही नागरिकांना दिसून आले। तरस दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली आणि पाहता पाहता तरस पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली। मात्र हीच गर्दी तरसांसाठी अडथळा ठरत होती। घाबरलेला तरस बाहेर पडण्याऐवजी एका ठिकाणी दबा धरून बसला होता। घटनेची माहिती मिळताच कोरेगावचे वनपाल SM लटके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या घटनेची माहिती त्यांनी वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक SD शेटे, SM शेंडगे आणि वनमजूर तानाजी जाधव यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले। वन विभाग आणि पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने गर्दी हटवण्यास सुरुवात केली। सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर परिसरातील गर्दी दूर करण्यात यश आले आणि त्यानंतर तरसासाठी नैसर्गिक अधिवासाकडे जाणारा मार्ग मोकळा झाला। मार्गातील मानवी अडथळा दूर होताच तरसाने तेथून धूम ठोकली आणि नैसर्गिक अधिवासाकडे धाव घेतली। तरस सुरक्षितपणे निघून गेल्याचे निश्चित झाल्यानंतर वन विभागासह नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला। शहरालगत किंवा मानवी वस्तीजवळ वन्य प्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच वन्य प्राण्याला पाहण्यासाठी गर्दी करू नये किंवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण घाबरलेल्या वन्य प्राण्याला घेराव घातल्यास तो आक्रमक होण्याची शक्यता असते। त्यामुळे सुरक्षित अंतर राखा, गर्दी टाळा आणि तातडीने वन विभागाला माहिती द्या, असे आवाहन कोरेगावचे वनपाल SM लटके यांनी केले आहे। कोरेगावच्या शांतीनगरमध्ये 2 तरसांच्या दर्शनाने उडालेली ही घबराट अखेर वन विभागाच्या प्रयत्नामुळे शांत झाली आहे।